नमस्कार. आजचा आपला टॉपिक आहे कर्नाटक युद्ध, इंग्रज फ्रेंच संघर्ष. हा टॉपिक आज आपण डिस्कस करणार आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला इथे चार्ट दिसत असेल, लक्षात घ्या. 3 कर्नाटक युद्ध झाले. कोणाच्या दरम्यान? इंग्रज आणि फ्रेंचच्या दरम्यान, फ्रान्सच्या दरम्यान. पहिलं आणि तिसरं युद्ध हे युरोपमध्ये झालं आणि त्याचा परिणाम भारतात झाला आणि भारतात युद्ध सुरू झालं. दुसरं युद्ध भारतातच झालं, त्याचा युरोपशी काही संबंध नव्हता. चार्ट एकदम पद्धतशीर आहे आपला. पहा, प्रथम, द्वितीय आणि तृतीय कर्नाटक युद्ध आपण बरोबर डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. वर्ष, कारण, विशेषता आणि तह. याच्यानंतर कोणतं जवळपास तरी बुक्स वापरायचं काम पडणार नाही आपल्याला. तर आपण पाहू. सगळ्यात पहिले प्रथम कर्नाटक युद्ध. कधी झालं युद्ध? हे युद्ध झालं 1746 ते 1748च्या दरम्यान. या युद्धाचं कारण काय होतं? इंग्लंड आणि फ्रान्स यांच्या दरम्यान नाही काय, युरोपमध्ये, भारतात नाही, युरोपमध्ये ऑस्ट्रेलियन वारसा हक्क इथं दिला आहे मी. ऑस्ट्रेलियन वारसा हक्क यावरून नाही का युद्ध झालं इंग्लंड आणि फ्रान्समध्ये. म्हणजे याचं कारण काय? ऑस्ट्रीय वारसा हक्क. त्याच्यानंतर काय होते पहा, भारतात काय होते, फ्रेंच गव्हर्नर डुप्ले जो होता, यानं काय केलं 1746मध्ये नाही काय, पहा डुप्लेचं नाव लक्षात ठेवता. फ्रेंच गव्हर्नर होता डुप्ले, ठीक आहे. यानं काय केलं, सर्वात अगोदर 1746मध्ये मद्रास जिंकलं. मद्रासवर नाही काय राज्य होतं इंग्रजाचं. इंग्रज गेले कर्नाटकच्या नवाबाकडे. कर्नाटकचा नवाब होता अनवरुद्दीन, आणि ते रिक्वेस्ट केली की डुप्ले जोडून आम्हाला मद्रास परत द्या. आता होते का इथं इथं मोठा खतरनाक गोष्ट होते. कर्नाटकचा नवाब अनवरुद्दीन आणि फ्रान्सचा कॅप्टन पॅराडाईस, या दोघात नाही काय लढाई होते. लढाईचं नाव होतं सेंट थॉमस. 1748मध्ये इथे लिहिलं आहे मी, सेंट थॉमस. फ्रेंच गव्हर्नर डुप्ले यानं अधिकारी, म्हणजे असं समजा डुप्ले आणि अनवरुद्दीनच्या दरम्यान एक लढाई होते, सेंट थॉमची लढाई, सेंट थॉमसची लढाई 1748मध्ये, ठीक आहे. आणि या लढाईमध्ये फ्रान्सजवळ राहते फक्त 930 सैनिक आणि नवाबाजवळ राहते 10,000 सैनिक. तरी नाही काय विजयी होते फ्रान्स. खतरनाक गोष्ट आहे. फक्त 930 सैनिकाच्या बेसवर जिंकला डुप्ले. तर पहा, तर युरोपात नाही काय ऑस्ट्रेलियन वारसा हक्क युद्ध संपलं 1748मध्ये. आणि त्याच्यात एक तह झाला तिथं, ए ला शापेल तह. कोणता? ए ला शापेल तह. हा तह झाला आणि त्याच्यानुसार पहिलं कर्नाटक युद्ध नाही काय समाप्त होते. पहा, कार्यकाल आहे 46-48. कारण कोणतं आहे? ऑस्ट्रिया वारसा हक्क. कुठं झालं होतं? युरोपमध्ये. फ्रान्सचा गव्हर्नर कोण होता? डुप्ले. सेंट थॉम. कोणती लढाईनं हे युद्ध संपलं? म्हणजे कोणती लढाई झाली, कोणाच्या दरम्यान झाली? कर्नाटकचा नवाब अनवरुद्दीन आणि डुप्ले, सेंट थॉमची लढाई. आणि ए ला शापेल तह्याद्वारे या युद्धाचा अंत झाला, ठीक आहे. त्यानंतर दिसते आपल्याला इथं दुसरं कर्नाटक युद्ध. बस एका वर्षानं 1749 ते 1754. आणि लक्षात घ्या, यामध्ये युरोपचं काही संबंध नाही, हा स्पेशल भारतात झालं होतं. पाहू आपण हे डीपमध्ये. बा काय होते हे नाही काय, याचं कारण काय आहे? डुप्ले हा जबरदस्त महत्त्वाकांक्षी माणूस होता. डुप्लेची महत्त्वाकांक्षा आणि हैदराबाद आणि कर्नाटकमध्ये काही वारसा हक्कावरून वाद झाले. फॉर एक्झाम्पल पहा, हैदराबादमध्ये नाही काय जो नवाब होता, नवाबाचा मृत्यू झाला. तर त्याचा मुलगा नासिर जंग आणि त्याच्या मुलीचा मुलगा मुझफ्फर जंग यांच्यात नाही का गादीसाठी वाद सुरू झाला. नाव लक्षात ठेवा, हैदराबादमध्ये 2 जण होते नवाबाचा मृत्यू झाल्यावर, नासिर जंग आणि मुझफ्फर जंग, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये जो होता, कर्नाटकचा नवाब होता
अनूरुद्दीन याच्या गादीवर नजर होती चंदा साहेबाची. बरोबर, ठीक आहे. आता होते काय, डुप्लेनं काय केलं, मुझफ्फर जंग आणि चंदा साहेब म्हणजे मुझफ्फर जंग आणि चंदा साहेब या दोघांना नाही काय आश्वासन दिलं की तुम्हाला गादीवर बसवता, आम्हाला मदत करा. आणि त्याच्यानंतर इंग्रजांना मग त्याच्या विरोधात जे होते कर्नाटकचा नवाब याला मदत करण्यात ठरवलं आणि तिकडे नासिर जंगले मदत करण्याचं ठरवलं. झालं युद्ध सुरू. डुप्लेनं कोणाला मदत केली, मुझफ्फर जंग आणि चंदा साहेब. आणि इंग्रजांना कोणाला मदत केली, नासिर जंग आणि कर्नाटकचा नवाब अनूरुद्दीनले. 1749 मध्ये हे युद्ध नाही का अंबूरची लढाई झाली. इथं लिहिलं आहे अंबूरचं युद्ध. फ्रान्सनं काय केलं, जबरदस्त मारा केला आणि पहिले नासिर जंग मारला गेला आणि त्याच्यानंतर मुझफ्फर जंग नाही का निजाम बनला. फ्रान्सने मुझफ्फर जंग आणि चंदा साहेबाला मदत केली, इंग्रजांनी नासिर जंग आणि कर्नाटक नवाबाला मदत केली. इथं हे तर काय होते, मुझफ्फर जंगले नाही काय हैदराबादच्या गादीवर बसवते फ्रान्स आणि त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तिथं जनरल पुस्तीले ठेवते. जनरल पुस्ती म्हणून होता, त्याला तिथं अपॉइंटमेंट करते त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी. त्यानंतर काय होते, चंदा साहेब एक चुकी करते, स्ट्रॅटेजिकल चूक करते. चंदा साहेब नाही का अनूरुद्दीनचा जो मुलगा होता कर्नाटकचा नवाब मोहम्मद अली याला पकडासाठी नाही काय जे राजधानी होती एअरकॉट, कर्नाटकची राजधानी होती एअरकॉट, ते सोडून त्यांच्या मागे जाते. अँटी क्लायमास इथे येते आणि रॉबर्ट क्लाइव्ह काय करते, जे एअरकॉट होती कर्नाटकची राजधानी, फक्त 230 सैनिक घेऊन येते आणि एअरकॉटवर नाही काय कब्जा करते. जसा कब्जा केला तिकडे चंदा साहेब तर तिकडे गेला होता. चंदा साहेब वापस येण्याचा प्रयत्न करते पण डबल काही जमत नाही. याचं पूर्ण खापड नाही का डुप्लेवर फोडण्यात येते, म्हणजे जिंकलेला प्रदेश हातातून गेला रॉबर्ट क्लाइव्हच्यानं. आणि शेवटी इथं एक डुप्लेला वापस बोलावते आणि नवीन फ्रान्स अधिकारी इथं पाठवते, गव्हर्नर पाठवते गॉन्डिव्ह्यू 1754 मध्ये. आणि हा गॉन्डिव्ह्यू नाही का 1754 मध्ये पॉंडेचेरीचा तह करते. 1700 आलं लक्षात पूर्ण. आणि 1754च्या या पॉंडेचेरीच्या तहानं दुसरं कर्नाटक युद्ध संपते. द्वितीय कर्नाटक युद्ध 1749 ते 54. कारण आहे डुप्लेची महत्त्वाकांक्षा हैदराबाद कर्नाटकमध्ये वारसा हक्कवाद. त्यानंतर आहे अंबूरचं युद्ध, ठीक आहे, अँटी क्लायमॅक्स क्लाइव्ह आणि कर्नाटक, आणि नंतर आला पॉंडेचेरीचा तह. त्यानंतर तिसरं कर्नाटक युद्ध 1756 ते 1763. 7 वर्षीय युद्ध चाललं. याला कारण काय होतं, युरोपमध्ये इंग्लंड आणि फ्रेंचच्या दरम्यान सप्तवार्षिक युद्ध झालं, हेच याचं कारण आहे. त्यानंतर या काळातील आपण काही घटना पाहू. काय होते, फ्रान्सनं नाही काय भारतात गव्हर्नर जनरल म्हणून काउंट लालीला पाठवलं 1758 मध्ये. हा काउंट लाली भारतात आला आणि यानं काय केलं, डुप्लेनं काय केलं होतं, हैदराबादमध्ये मुझफ्फर जंगला गादीवर बसवलं आणि त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी जनरल बुस्सीले तिथं नियुक्त केलं होतं अधिकारी म्हणून. तर लालीनं काय केलं, काउंट लालीनं एक चुकी केली. तो काय करते, बुस्सीले नाही का वापस बोलावून घेते. बुस्सीले वापस बोलावून घेते तर इंग्रजाचा दबदबा नाही का हैदराबादमध्ये वाढून जाते. अशा याच्यात एक फेमस लढाई झाली. फेमस लढाई आहे 22 जून 1760 वांदी वॉशची लढाई. इथं आहे दिलं 22 जून, हे लक्षात ठेवायची आहे. 22 जून 1760 वांदे वॉशची लढाई कोणाच झाली, इंग्रज जनरल होता सर आयकर कुट आणि फ्रान्सचा गव्हर्नर जनरल काउंट लाली, या दोघांच्या म्हणजे आयकर कुट वर्सेस लाली. आणि यामध्ये इंग्रज होते विजयी. इंग्रज विजयी झाले आणि 1763 मध्ये युरोपमध्ये एक तह झाला, त्याला तह म्हणते पॅरिसचा तह. आणि या पॅरिसच्या तहानुसार हे युद्ध नाही का संपते. आणि तिसरं कर्नाटक युद्ध संपलं. आणि या युद्धाचा एक परिणाम झाला. कोणता परिणाम झाला पहा, भारतात फ्रेंचचा तर नाही का व्यापारी महत्त्व संपुष्टात आलं. 1769 मध्ये फ्रान्स ईस्ट इंडिया कंपनी बंद करण्यात आली.
मग ते फक्त नाही काय पॉंडिचेरी, चंद्रनगर, कारिनाल, आपण काल पाहिले माहे, यानम यापुरतं सीमित राहिले आणि हे 1954 मध्ये भारतातून निघून गेले. तर आता करायचं कसं, 5 मिनिटाचं काम आहे. प्रथम काय काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, सरळ सरळ घ्या. प्रथम कर्नाटक युद्ध वर्ष 46-48, द्वितीय 1949-54, तृतीय 56-63. कारण प्रथम याचं कारण काय, ऑस्ट्रिया वारसा हक्क वाद. द्वितीय याचं कारण काय, डुप्लेची महत्वाकांक्षा. आणि तिसरं याचं कारण काय, सप्तवार्षिक युद्ध. त्याच्यानंतर प्रथम याचं तह एला शापल, आणि हा कोणता आहे पॉंडिचेरीचा, आणि हा आहे पॅरिसचा तह तिसऱ्या याचा. ठीक आहे, असो. आणि एक वांदे वॉचची लढाई लक्षात ठेवजा. वांदे वॉचची लढाई सर आयकर 22 जून 1760. ठीक आहे.